बहुप्रतीक्षित महायुती सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर झालं आणि यामध्ये अपेक्षेनुसार गृह खातं पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहिले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागाची जबाबदारी कायम राहिली आहे। खरं तर पहिल्यापासून गृह खातं याविषयी एक वेगळा कलह संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा रखडलेला होता। आता ती सर्वच खात्यांचं वाटप झालेलं आहे आणि ही सगळी जी महत्त्वाची खाती कशा पद्धतीने ते आपण पाहतो आहोत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं कायम राहिलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागाची जबाबदारी आहे आणि अर्थ खात्याची जबाबदारी ही अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे कायम ठेवण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे महसूल खातं हे चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळाले आणि वैद्यकीय शिक्षण विभाग हा हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आलाय। उच्च आणि तंत्र शिक्षण खात्याचा पदभार हा चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलाय। अन्न व नागरी पुरवठा खातं हे धनंजय मुंडे यांना मिळालेलं आहे, तर पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी ही गुलाबराव पाटील यांना देण्यात आलेली आहे। पंकजा मुंडे यांच्याकडे कुठलं खातं जाणार याबाबत विशेष लक्ष होतं, तर पर्यावरण आणि हवामान बदल खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे। आदिती तटकरेंकडे त्यांचं महिला आणि बालकल्याण खाते पुन्हा एकदा सोपवण्यात आलंय। आणि आपण सध्या थेट जाऊया कोल्हापूरमध्ये शंभूराज देसाई या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर आता पर्यटनची जबाबदारी आलेली आहे। हे बघा, खातं कुठलंही मोठं आणि लहान असं नसतं आणि आमचं म्हणाल शिवसेनेचं, तरी जरी आमच्या विभागाचं, आमच्या शिवसेनेच्या कोट्यातलं उत्पादन शुल्क खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं असलं तरी गृहनिर्माणसारखं मुंबईतले किंवा शहरी विभागामध्ये, ग्रामीण विभागामध्ये अत्यंत चांगलं काम करण्याची गोरगरिबांना, म्हणजे जे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे, प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला हक्काचं घर मिळालं पाहिजे, ते गृहनिर्माण विभाग हा माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे आलेला आहे। त्यामुळे असं जरी झालं असलं तरी सुद्धा जे खातं आहे ते तेवढंच तोलामोलाचं आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे। राज्यामध्ये पर्यटनाला खूप पोटेन्शियल आहे। आपण आता कोल्हापूरमध्ये आहोत, आपला कोल्हापूरचा विभाग बघाल, खाली कोकणातला विभाग बघाल, आमच्या सातारा जिल्ह्यातला महाबळेश्वर असेल, कास पठार असेल, कोयना नगर असेल, टापोळा असेल, ह्या सगळ्या परिसराचा अत्यंत आणि शेवटी कसं आहे, आता टुरिझमकडे लोक वळायला लागलेली आहेत आणि टुरिझमच्या माध्यमातून एक वेगळी इकॉनॉमी, वेगळी अर्थव्यवस्था, त्याला गती देण्याचं काम निश्चितपणे आपल्याला करायचं आहे। मला काल पर्यटन विभागाचा पदभार दिल्यानंतर काल मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबरच नागपूरवरनं आम्ही मुंबईला आलो। साहेबांनी येताना विमानामध्ये मला सांगितलं की चांगलं काम करायचं आहे आणि मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की पुरेसा निधी तुमच्या विभागाला दिला जाईल, त्यामुळे चांगलं काम करून दाखवू आम्ही। तर साताऱ्यात 8 आमदार आहेत, मात्र त्यामध्ये 4 मंत्री त्या ठिकाणी लागलेले आहेत। सगळ्यात जास्त वजन कारण आपण सिनियर आहात सगळ्या मंत्र्यांमध्ये। बघा, आम्ही निवडून आल्या जसे अधिकार माननीय शिंदे साहेबांनी दिले होते, मंत्री करायचे, खाते वाटायचे, तेच आमची एक लाईन, वन लाईन आमचं ठराव आहे, एक लाईनीचा ठराव आहे आमच्या शिवसेनेचा। आमच्या सगळ्यांच्या बाबतीतले निर्णय घेण्याचे अधिकार माननीय पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना आहेत। त्यामुळे आता बघा, थोडंसं खातेवाटप झालं, विस्तार झाला, कालच अधिवेशन संपले हिवाळी। आता माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय दादा कदाचित 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये बसतील एकत्र आणि पालकमंत्र्यांचं सुद्धा वाटप होईल। मी एक सांगतो, एवढं मोठं मॅन्डेट, 200 जवळपास 37 आमदारांचं बहुमत, इतकं प्रचंड मॅन्डेट महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला आहे। त्यामुळे आता आमच्या 3 पक्षांमध्ये मंत्रिपदावरनं नव्हती रस्सीखेच, खातेवाटपावरनं नव्हती आणि पालकमंत्री पदावर सुद्धा नाही। हे बघा, प्रत्येकाला आग्रह असतो, प्रत्येकाची इच्छा असते, ज्याला त्याला वाटतं की आपल्या पसंतीचं खातं मिळावं, ज्याला त्याला वाटतं आपल्या पसंतीचा जिल्हा पालकमंत्री म्हणून मिळावा, पण शेवटी पक्षाचा हा आदेश आणि आमचं शिवसेनेचं म्हणाल तर आम्ही एक शिस्तबद्ध पक्ष आहोत। आम्हाला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, धर्मवीर आनंद साहेबांनी एक पक्षाची शिस्त घालून दिलेली आहे। तर खाते वाटपासंदर्भात शंभूराज देसाई यांची आपण ही प्रतिक्रिया थेट कोल्हापूरमधून पाहत होतो।